नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? गावामध्ये ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर काय असेल? रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, राष्ट्र गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? राष्ट्र गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? तर राष्ट्र गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोणी केली? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे। विदा सावरकरांनी मित्रमेळा बघा त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक बघा पाचवा काय विचारलाय, निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल? निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, सन 1986 या वर्षीचा ग्राहक संरक्षण कायदा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7वा बघा काय विचारलाय, गोदावरी आणि प्रवरा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? टोके या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक बघा 8व्या या ठिकाणी काय विचारलाय, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? कृष्णा नदीचं उगमस्थान बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, चंद्रकांत मांढरे कला संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रकांत मांढरे बघा कला संग्रह हे कोल्हापूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कशामध्ये मोजतात? वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणतं आहे? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर ॲनेमोमीटर या एककामध्ये वाऱ्याचा वेग हा मोजला जातो। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण बघा तुम्हाला सर्व हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? बंगालची फाळणी बघा बंगालची फाळणी केव्हा झाली होती? तर सन 1905 ला बंगालची फाळणी झाली होती। कोणत्या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणी केली होती? तर लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, होम रूल बघा होम रूल चळवळ बघा यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? होम रूल लीगची स्थापना बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सन 1916 मध्ये अड्यार या ठिकाणी होम रूल लीगची बघा स्थापना झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय,
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बघा त्यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 14 बघा काय विचारलाय? जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बघा याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक आरोग्य दिन बघा केव्हा असतो? 7 एप्रिल बघा या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे या ठिकाणी अध्यक्ष असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ग्रामपंचायती सचिव खालीलपैकी कोण असतात? ग्रामपंचायत यांचे सचिव कोण असतात? बघा सोपा प्रश्न आहे. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये? हेमलकसा तर याचे योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये हेमलकसा या ठिकाणी स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी बघा पुणे या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं? दाल सरोवर बघा दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 21 या ठिकाणी काय विचारलाय? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बघा कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा काय विचारलाय? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? बघा मागील परीक्षामध्ये बघा PYQ प्रश्न आहे, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर 250 या ठिकाणी राज्यसभेची एकूण सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता असतो? गुरुग्रह. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे? पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1881 मध्ये बघा पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा या ठिकाणी पारित झाला होता. काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं आहे? काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन सन 1907चं सुरतचं अधिवेशन या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये बघा फूट पडली होती. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सरोजिनी नायडू. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे? बेरीबेरी बघा जीवनसत्व ब च्या अभावी होणारा विकार आहे. प्रश्न क्रमांक बघा भारतीय दूरसंचार क्रांतिजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सॅम पित्रोदा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक बघा लोकमान्य टिळकांना म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? लोहगाव विमानतळ हे पुणे या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी पहा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेली आहे. कृष्णा आणि वारणा बघा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो. तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कृष्णा आणि वारणा यांचा संगम कुठे होतो? हरिपूर या ठिकाणी होतो. तर हरिपूर बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सारिस्का हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सारिस्का अभयारण्य
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सारिस्का हे अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लखनौ हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय? मयूराक्षी बघा भारतामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? मयूराक्षी हा प्रकल्प, तर याचे योग्य उत्तर काय असेल? मयूराक्षी बघा हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे. जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा PYQ प्रश्न आहे, जमशेदपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा, बघा योग्य उत्तर काय असेल? रेगुर मृदा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं कान्हा बघा हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कान्हा हे नॅशनल पार्क मध्य प्रदेश राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? काकरापारा, बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? पंचतंत्र, बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पंचतंत्र या नावाचं पुस्तक विष्णू शर्मा यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय? डांटे हा जगप्रसिद्ध महाकवी कोणत्या भाषेशी संबंधित? डांटे बघा हे कवी जगप्रसिद्ध कवी आहेत, कोणत्या भाषेशी संबंधित आहेत? डांटे इटालियन या भाषेशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक, ब्लास्ट हा रोग विचारलाय कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? ब्लास्ट हा रोग, बघाच योग्य उत्तर काय असेल? ब्लास्ट बघा हा रोग प्रामुख्याने तांदूळ या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय त्याला, अग्निजन्य खडकापासून तयार होणारी मृदा कोणत्या प्रकारची मृदा असते? अग्निजन्य खडकापासून तयार होणारी मृदा म्हणजे रेगुर मृदा होय. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे गुजरात राज्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गुलमर्ग, सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग, सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. बघा मांजरा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? मांजरा ही नदी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते. दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय? उत्तर आफ्रिकेमधलं वाळवंटी प्रदेशामध्ये सहारा वाळवंट, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. रूरकेला हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये? रूरकेला हा लोहपोलाद कारखाना ओरिसा राज्यामध्ये आहे. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले समानतेचा अधिकार, समानतेचा हक्क बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणते? समानतेचा हक्क, समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये देण्यात आला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय त्याला, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण किती टक्के असते? हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03 या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक आहे? बघा पारा या मूलद्रव्याचा बघा सर्वात जास्त या ठिकाणी द्रवणांक आहे. मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या 14 असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम हे जीविताची हमी देते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम हे जीविताची हमी देते? त्याचं योग्य उत्तर काय असेल? कलम 21. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय
कोणत्या भागामध्ये येतो? पंचायत राज हा विषय. त्याचे योग्य उत्तर काय असेल? बघा पंचायत राज हा विषय या ठिकाणी बघा भाग 9 मध्ये येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मी नास्तिक का आहे? बघा नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? मी नास्तिक का आहे? मी नास्तिक का आहे? बघा भगतसिंग यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? विदा सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? सन 1904 मध्ये केली होती. बघा गीतांजली या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली. याचे योग्य उत्तर काय असेल? गीतांजली या नावाचं पुस्तक रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्त भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं PDF बघा, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा या ठिकाणी उत्तरे पण आहेत. बघा मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, GK GS असेल, बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे. बघा ज्यांना कोणाला हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.